नमस्कार भावा बहिणींनो, कसे आहात सगळे? मजेतच असताना सगळी बघते आणि आम्ही पण इकडं मस्त मजेमध्ये आहोत. तर सर्वात प्रथम तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता जयंतीचा महिना आहे. आता आमच्या गावाकडची जयंती 28-29 तारखेला असते. आपल्याकडची झाली, आता तिकडची आहे खेडोपाडीची जयंती उशिरा असते. तर सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कशी झाली तुमची जयंती वगैरे? तर तुमची जयंती कशा प्रकारे आम्ही एन्जॉय केलं ते तुम्हाला सांगते. माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडलं तर लाईक कमेंट शेअर करा. तर सकाळी तर आमची सर्व पूजा वगैरे झाली, परंतु आम्ही इथून लांब येतो. संध्याकाळच्या जयंतीला गेलो, रात्री 12ला गेलो, 4 तारखेच्या म्हणजे 12 वाजता. आणि 14 तारखेला आम्ही 5 वाजता घरातून निघलो. आमच्या घरापासून लांब आहे, तिकडे आम्ही पिंपरी चिंचवडला गेलो जयंतीसाठी. मेट्रोने गेलो होतो आम्ही. आता तिथं गेल्यानंतर बापरे इतकी गर्दी होती. रस्त्याने इकडून चालता येत होतं बरं का. जेव्हा मंदिरापर्यंत गेलो ना, तर मंदिरापर्यंत तिथं गेलो तर पाय ठेवायला जागा नाही, तिथे छान गर्दी होती. आणि आमच्याकडे लेकरं वगैरे असल्यामुळं मग आम्ही काही मंदिरात गेलो नाही बरं का दर्शनाला. मग आम्ही तसंच माघारी फिरलो, कारण इतकी गर्दी होती बापरे. डीजेचा आवाज आणि इतकी मस्त डेकोरेशन वगैरे सर्व सुंदर होतं बरं का तिथं. आम्ही तसंच माघारी फिरलो. आणि मग पण लागली होती, पण आम्हाला काही थांबायला तिचा वेळच नाही भेटला मुलामुळं. आम्ही पाणी वगैरे काहीच नाही घेतलं, तसंच माघारी फिरलो. तर मग येताच आम्हाला अशी इतक्या सुंदर मूर्त्या होत्या गौतम बुद्धाच्या. त्या मूर्ती आम्ही तिथं घेतली फक्त. तर तुम्हाला दाखवते आम्ही काय खरेदी केलं म्हणून. ते मूर्ती तिथं आम्ही खरेदी केली. इतकी सुंदर मूर्ती आहे, खूप छान आहे बरं का. तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुमच्याकडे सुद्धा असेल. आमच्याकडे नव्हती म्हणून आम्ही घेतली. आमचं तूप फुटू नये म्हणून ती घराकडे व्यवस्थित न्यायची होती म्हणून आम्ही मस्त नवन वगैरे आणली तिला. आणि हे बघा तुम्हाला दाखवते कोणती मूर्ती येते. कशी वाटली बघा, छान आहे ना, एकदम मस्त विशेष मला सोन्याची कशी वाढवलेली मूर्ती आहे. झाड नदी वगैरे सगळं छान आहे, मस्त बघतं. आणि तिला खूप समोरून आणली घराकडे. कशी वाटली सांगा. तुमच्याकडे पण असं आमच्याकडे नव्हती. आता चला आता व्हिडिओ करून दाखवा आमच्या ताई दादांना मूर्ती कशी आवडली का नाही कमेंट करून सांगा. काही तर ठेवायला जागा नाही बरं का आमच्या घरामध्ये. घ्या तर आम्ही नवीन जर गावाकडेच पूजा करू, स्थापना करू. आम्हाला कुठली आवडली वाटतं सांगा. तुम्हाला पण आवडली का वगैरे करून. चला बाय बाय, घ्या काळजी. आणि व्हिडिओ बघा बरं कसं वाटली नक्की बघा आणि कमेंट पण करा. बाय बाय.